वंचित बहुजन आघाडीच्या संदर्भात एक अफवाची पसरवली जाते की आम्ही वंचित म्हणजे भाजपची बी टीम आहोत. बाळासाहेब आंबेडकर निवडणुकांमध्ये खूप पैसे घेतात आणि मग भाजपला सहकार्य करतात. तर मला तुम्हाला फक्त एकच प्रश्न विचारायचा आहे की बाळासाहेब आंबेडकरांना राजकीय सत्ता किंवा पैसे मिळवायचे असतील तर त्यांना राजकीय पक्ष चालवण्याची गरज नाही. ते आंबेडकर या एकट्या नावाखाली 1984 ते जोपर्यंत ते हयात आहेत तोपर्यंत लाल दिव्याची गाडी त्यांच्या राजकारणापुढे उभी करून ठेवू शकतात की नाही ठेवू शकत. रामदास आठवले बाबासाहेबांचे नातू आहेत का? चंद्रकांत धनगर आहेत का? वर्षा गायकवाड आहेत का? तरी हे सत्तेत आहेत ना. मग जर बाबासाहेबांच्या नातवाला सत्ता पाहिजे असती तर त्यांना रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची गरज नव्हती. पण त्यांनी संघर्षाचा मार्ग निवडलेला आहे. 10 निवडणुका त्यांनी लढल्या, 8 पराभूत झाले. ते फक्त आणि फक्त समाजासाठी झाले आणि तत्वासाठी झालेले आहे. सत्ता मिळवून एवढा उद्देश असता तर त्यांना एकही दिवस राजकारणाच्या बाहेर जाण्याची गरज नाही. त्यांना पाहिजे ते पद केंद्रातलं त्यांच्या राजकारणाजवळ येऊन दिलं जाईल आणि कायम बाळासाहेब सुजात आंबेडकर आणि त्यांची मुलं हे कायम सत्तेत राहू शकतात. मात्र त्यांनी संघर्षाचा मार्ग निवडलेला आणि आपली माणसं काय त्यांची बदनामी करतात की भाजपची बी टीम आहे, भाजपकडनं पैसे घेतात. त्यांना एकच प्रश्न विचारा की बाळासाहेब आंबेडकरांना एकुलती एक बहीण आहे, त्याचं नाव माहिती आहे? रमाबाई तेलतुंबडे. बाळासाहेबांना एकच जावई आहे आणि त्यांचा एकुलता एक जावई भाजपवाल्यांनी 2.5 वर्ष जेलमध्ये टाकला होता. कुठल्याही गुन्ह्याशिवाय ते जेलमध्ये होते. जर बाळासाहेब आंबेडकरांनी हात मिळवून केली असती तर ते आडला पराभूत होऊ शकतात. बाळासाहेब आंबेडकरांनी हात मिळवून केली असती त्यांचा एकुलता एक जावई कुठल्याही गुन्ह्याशिवाय 2.5 वर्ष जेलमध्ये राहू शकतो. आणि आमची माणसं त्यावर चर्चा करतात, त्यावरती विरोध करतात आणि आंबेडकर कुटुंबावर आरोप करतात की हे पैसे घेतात. आणि म्हणून आपल्या सगळं बोलता बांधवाची जबाबदारी आहे की आपण जाणीवपूर्वक एकदा पुन्हा त्या राजगृहावर जाऊ नये. तुम्ही राजगृह पाहिलं असेल ना, त्या राजगृहामधला एक फ्लॅट फक्त जो भैयासाहेब आंबेडकरांनी विकत घेतलेला आहे पैसे देऊन पीपल्स इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट कडून, तोच आंबेडकर कुटुंबाच्या ताब्यात. त्या एका फ्लॅटमध्ये फक्त 3ही कुटुंब राहतात. आनंदराज आंबेडकर राहतात, भीमराव आंबेडकर राहतात, मीराताई राहतात आणि बाळासाहेब आंबेडकरच्या कुटुंबाला राहतात. संपूर्ण राजगृह पहिला आणि दुसरा माळा त्यावरती भाडे करून ठेवले होते पीपल्स इम्प्रुव्हमेंट ट्रस्टनी आणि त्या भाडेकरूंची केस सुप्रीम कोर्टामध्ये आंबेडकर कुटुंबाच्या ताब्यात. ते राजगृह नाही. खाली बाबासाहेबांच्या आठवणीमध्ये त्यांच्या आठवणीच्या सगळ्या वस्तू म्युझियम केलेला आहे. पहिला म्हणजे आंबेडकर कुटुंबाच्या ताब्यात काय आहे? जी वास्तू बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या पैशातून आणली त्यातला फक्त एक फ्लॅट. बाबासाहेब आंबेडकर पुण्याच्या पाटील हेरिटेज नावाच्या अपार्टमेंट मध्ये राहतात. त्यांचा फ्लॅट आहे 51 नंबर. त्यांच्या पत्नी आहेत अंजलीताई आंबेडकर, हे वयाच्या 60 वर्षापर्यंत कर्वे इन्स्टिट्यूट मध्ये नोकरी करत होते. कुठल्या राजकीय पक्षाच्या नेत्याच्या बायका नोकऱ्या करतात? नगरसेवकाची बायको नोकरी करतात. आणि आरोप काय केला जातो की भाजपकडनं पैसे घेतलेले आहेत. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना हा इतिहास माहित असणं गरजेचं आहे की ज्या चुकीच्या पद्धतीने या मुंबईमध्ये वंचित बहुजन आघाडी उभी दिली जात नाही आणि ते बदनाम करण्याचं काम जे जनावर करतात त्या सगळ्यांच्या विरोधात इथल्या लोकांनी राजकीय, सामाजिक आणि धार्मिक भूमिका घेण्याची गरज आहे. आणि म्हणून आपल्याशी संवाद साधण्यासाठी आम्ही प्रामुख्याने आलेलो आहोत की या सगळ्या बाबींची पडताळणी आपण सुद्धा करू शकतो आपल्या हातात मोबाईल. आणि जगामध्ये जे जे काही घडते ते तुम्ही मोबाईलवर पाहू शकता. आणि मी सांगितलेल्या सगळ्या बाबी याची पडताळणी आपण करू शकता आणि ती पडताळणी करून येणाऱ्या 25 तारखेच्या सभेसाठी आपण संविधान वाचवण्यासाठी या सभेत मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याची गरज आहे. कारण या देशाचं संविधान राहिलं तर लोकशाही टिकून राहील, आरक्षण टिकून राहील आणि सर्वसामान्य माणूस टिकून राहील. ते जर झालं नाही तर ज्या पद्धतीने बिहारमध्ये आता या सगळ्या भाजपच्या मंडळींनी खेळ करून तिथली सत्ता हस्तगत केली आहे, पुढच्या काळात मुंबई महापालिकेत सुद्धा हेच केलं जाणार. आणि म्हणून आपल्या सगळ्या गोष्टींची जबाबदारी आहे की आमच्यातली माणसं ही राजकीय सत्तेमध्ये जाण्याची गरज आहे. आमच्यातलीच माणसं ही सामाजिक चळवळीत असली पाहिजे आणि आमच्यातली धार्मिक चळवळीत असली पाहिजे. त्या सगळ्यांसाठी आपण लोकांनी परिश्रम करून एकत्र येऊन हे बाबासाहेबांचं राहिलेलं स्वप्न पूर्ण करावं अशी विनंती करतो.